की हा जो भूमिभराव होतो याच्या अनुषंगानं काय होतं की हा भूमिभराव झाल्यानंतर सगळ्यात दोषी सगळ्यांच्या मते कोण असतं तर महापालिका. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की त्यामध्ये महापालिकेला फारच स्कोप कमी आहे, कारण त्या जागेची मालकी ही कुणाची आहे, त्या मूळ ज्याच्या मालकीची असेल त्या मूळ मालकानं त्याच्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा अनाधिकृत विकास होऊ नये त्यानं पाहिलं पाहिजे. असा भूमिभराव किंवा जागेवरती भरणी केली जाणार नाही हे पाहिलं पाहिजे. आणि तदनंतरचा जो काही अनाधिकृत विकास होणार नाही हे सुद्धा त्यांना बघणं गरजेचं असतं. दुर्दैवानं होत नाही. पण शासकीय जागांच्या बाबतीत शासकीय प्राधिकरणं या ठिकाणी कमी पडतात, खाजगीच्या बाबतीत खाजगी माणसं कमी पडतात, किंबहुना काही वेळेला ते स्वतःहूनही त्याला ते भरणी करण्याकरता फॉर असतात ही आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये यातून एक शहराचं नियोजन बिघडतंय, त्याच्यातच मग अनाधिकृत बांधकामं चाळींचा विकास होत राहतो आणि हे मर्यादेच्या पलीकडे जात राहतं. आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे, आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येत नाही. याच्याच अनुषंगानं माननीय महापौर महोदय आणि सरांच्या सूचनेप्रमाणे आता त्याच्या अनुषंगाने एक SOP करण्याचं ठरलेलं आहे. काय होतं की प्रत्येक वेळेला महापालिका दोषी, मग आम्ही म्हणणार यांची जमीन आहे, आम्ही म्हणणार त्यांची जमीन आहे, ते लोक म्हणणार ही महापालिकेनंच काढावं. शेवटी महापालिकेला मर्यादा आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जागेत झालेला भराव काढणं ही काय साधी गोष्ट नाही. लक्षात तुम्हाला माहितीकरता सांगतो, मुंबई महापालिकेतून दररोज 500 हायवा आपल्या हद्दीत येतात ब्रिजच्या पलीकडे, आणि हा जो भराव आहे हा आपल्या हद्दीमध्ये पडतो. हायवेला ढीग साठलेले दिसतात, आतमध्ये येतात. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माहितीकरता मनोरपर्यंत हायवेला ढीग पडलेले असतात. म्हणजे आपल्या शहराच्या पलीकडं वैतरणाच्या पलीकडे गेलं की एवढं पावसाळ्यामध्ये सुंदर चित्र असतं, पण रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकलेला असतो आणि अत्यंत वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ते तिथंपर्यंत लोन चाललेलं आहे. याच्या अनुषंगानं या ठिकाणी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतो, एक SOP करायचं ठरलेली आहे, कार्यपद्धती निश्चित करायची आहे. ते करण्याचं काम आम्ही आता करतोय. याच्यामध्ये तो राडारोडा शहरात कसा येणार नाही, त्याच्यावरती कसा कंट्रोल ठेवायचा हा एक भाग झाला. जो आला असेल तो खरोखर कायद्याच्या परवानग्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत, ते तपासलं जाईल. त्याच्याही पेक्षा जर ज्या ठिकाणी राडारोडा आला समजा, यातनं मर्यादा शेवटी मर्यादा आहे, समजा अशा पद्धतीचा भूमिभराव जर होत असेल तर तो भूमिभराव होऊ नये, झाला तर तो कशा पद्धतीनं हटवला जावा, आणि तो होत असताना जे कोणी जबाबदार आहे त्या यंत्रणेनं त्या संबंधितांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि याच्यामधून एक कायद्याचं राज्य या बाबतीमध्ये कुठेतरी दिसलं पाहिजे. ही भूमिका ही महापालिका प्रशासन आणि डेलिब्रेटिव्ह विंग ह्या सगळ्यांचीच आहे. म्हणजे शहराचं सौंदर्य जपणं हे आमचं काम. म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये सुरुवात आमच्यापासून होईल की आमची जबाबदारी काय, महानगरपालिकेची जबाबदारी आम्ही आमची निश्चित करून घेतोय. निश्चितपणानं आमची जबाबदारी आहे, मी नाकारणार नाही त्याच्यामध्ये. पण इतर शासकीय कार्यालय, शासकीय जमिनी